EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. EPS 95 पेन्शनधारकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या दोन संघ आहेत, जे म्हणजे भारतीय मजदूर संघ म्हणजेच BMS आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजेच NSC हे सातत्याने आपल्याला काम करत असल्याचे दिसून येत आहे. आणि यातीलच राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजेच NSCचे महासचिव वीरेंद्र सिंग यांनी 7 मे 2026 ला माननीय श्रम मंत्री मनसुख मांडवीजी यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांचे 4 मुद्द्यांवरती डिस्कशन झालेले आहे. EPS 95 पेन्शनधारकांसाठी हे मुद्दे आणि ही भेट अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की श्रम मंत्र्यांबरोबर मनसुख मांडवीजी यांच्याबरोबर NSCचे महासचिव वीरेंद्र सिंग यांची जी भेट झाली यामध्ये नेमकी कोणती रिस्पॉन्स देण्यात आले किंवा काय चर्चा झाली हे तर पाहणारच आहोत. परंतु 1 मे 2026 ला एक लेटर व्हायरल झालं होतं की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन अप्रूव्हल झाली असं लेटर व्हायरल झालं होतं. यामागचं सातत्य नेमकं काय आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर पहिल्यांदा पाहूयात हे लेटर आहे ते लेटर यामध्ये सातत्य नेमकं काय होतं आणि त्यानंतर पुढचं पाहूयात की 7 मे 2026 ला NSCचे महासचिव माननीय वीरेंद्र सिंग यांनी जी भेट घेतली मनसुख मांडवीजी श्रम मंत्री यांच्याबरोबर, यामध्ये कोणत्या मुद्द्यांविषयी डिस्कशन केलं हे याबद्दल आणि त्यावरती मनसुख मांडवीजी यांनी नेमकं उत्तर काय दिलेलं आहे, रिस्पॉन्स काय दिलेला आहे. तर पहिलं म्हणजे 1 मे 2026 ला महाराष्ट्राचा कामगार दिन असतो. या दिवशी एक लेटर व्हायरल करण्यात आलं, जे लेटर होतं की EPS 95 पेन्शनधारकांच्या संदर्भात ज्या लेटरमध्ये सांगण्यात आलेलं होतं की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही 7,500 रुपये झालेली आहे आणि ही फिक्स झालेली आहे. हे ऑफिशियल गव्हर्नमेंटचं लेटर आहे आणि अप्रूव्हलचा खाली शिक्कासुद्धा देण्यात आलेला होता, शिवाय सहीसुद्धा देण्यात आलेली होती. परंतु हे लेटर फ्रॉड आहे आणि करणारा सुद्धा फ्रॉड आहे. हे माननीय कमांडर अशोक राऊत NSCचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा परवा लाईव्ह सांगितलेलं आहे. त्याची छोटीशी क्लिप मी पुढे जोडत आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि हे ठामपणे आपण हेही सांगू शकतो की हे लेटर पूर्णपणे फ्रॉड आहे, कारण गव्हर्नमेंटने भारत सरकारने कुठेही EPS 95 पेन्शनधारकांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा अप्रूव्हल दिलेलं नाही. परंतु हेही तितकंच महत्त्वाचं आहे, यावरती चर्चा चालू आहे, परंतु फिक्स अप्रूव्हल मात्र देण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर दुसरं अपडेट आहे ते म्हणजे 7 मे 2026 ला EPS 95 पेन्शनधारकांच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. तुम्ही बघितलं असेल, मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये कमांडर अशोक राऊत यांनी लाईव्ह सांगितलेलं होतं. नमस्कार साथियों, सभी को मेरा सादर सादर प्रणाम। आज 7 मई 2026 को मैं आपसे बात कर रहा हूं और बात करने का प्रयोजन ये है कि आपने देखा होगा एक न्यूज़ हर तरफ फैली हुई है कि आपका काम हो गया, बल्कि एक लेटर भी दिखाया जा रहा है, उस पर एक स्टैम्प भी है, तारीख भी है, सिग्नेचर भी है अपर सचिव, लेबर सेक्रेटरी की वगैरह, और ये बताया जा रहा है कि आपका काम 7,500 रुपये का आपका पेंशन का काम हो गया है। मैं आपको ये बताने आया हूँ कि ये सब झूठ है, ये नहीं हुआ है। हमें जो मालूमात ऑफिशियल चैनल से होनी चाहिए वो अभी तक नहीं हुई है। तो ये ज़रूर है कि कई न्यूज़पेपर्स में, प्रिंट मीडिया में, आपके मेन स्ट्रीम चैनल्स में, सोशल मीडिया में ये खबर बताई गई है कि 7,500 करने का सरकार का इरादा है। ये उनके जो स्रोत होंगे उनसे उन्हें पता चला है कि 7,500 करने का सरकार का इंटेंट है, उस पर गंभीरता से चर्चा हो रही है। ये अच्छी बात है और ये हमें भी मालूम है कि ये करने में सरकार का इंटेंट है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि आपका काम हुआ है। इसमें फ़र्क है। सरकार का इरादा है, इंटेंट है, गंभीरता से चर्चा चल रही है, ये सब ठीक है, लेकिन उस पर नोटिफिकेशन निकला, GR आया, ये अभी तक कुछ नहीं है।
हाँ, हमारे प्रयत्न चल रहे हैं। हमारी एक टीम, महासचिव हमारे आदरणीय वीरेंद्र सिंह राजावत जी के नेतृत्व में एक टीम दिल्ली में बैठी है, और हमारे हर लेवल पे हमारे लोग अपने अपने जो पदाधिकारी हो कोशिश कर रहे हैं, और काम भी होगा। लेकिन ये हुआ, ये जो कहते हैं, इस पर आप भरोसा मत रखिए। मुझे कई फ़ोन आ रहे हैं, मुझे और आपको भी आते होंगे कई लोगों को। लेकिन ये तो पक्का है कि सरकार का ये करने का इरादा या इंटेंट है। इंटेंट होना, डिक्लेयर होना और नोटिफिकेशन निकालना, ये 3 अलग अलग स्टेप्स है। तो पहली स्टेप तो कम से कम है, दूसरी और तीसरी स्टेप के बाद ही आपका काम होगा। इतना ही कहता हूँ, संयम रखिए और संगठन को बढ़ाते रहिए, और हम सब लोग मिलके हमारा प्रयत्न कभी नहीं छोड़ेंगे। इतना कहता हूँ, और आप सबको मेरा बहुत बहुत धन्यवाद। सबके लिए शुभ चिंतन। धन्यवाद। माय डियर फ्रेंड्स, सादर प्रणाम, वणक्कम एंड गुड आफ्टरनून। You must today on 20 today is 7th of May 2026. I am speaking to you. The reason is simple. There is a circulation of one particular paper which says it is a GR, it is a notification, 7,500 pension is granted, and that's how in some print newspaper it is coming, or it has come, and social media it is circulated widely. Let me tell you, it is all fake till the time the actual notification is released. Please don't believe this news. It is true that on 1st of May, on Kamgar Divas, Labor Day, all over the channels and even print media, it was told that 7,500 pension for EPS 95 pensioners is being seriously considered by the government. It is being considered by the government. That is what it is. Some channels say this particular proposal has gone to the cabinet or finance ministry or whatever. But believe me, nothing is done yet. We all are working on it. All our leaders at different levels, they are working on it. Today our General Secretary Honorable Virendra Singh ji and team is sitting in Delhi for this reason, and if anything comes from official channel, we will let you know. This is sometimes, you must have noticed that whenever we are giving notice of very hard agitation, these kinds of news. त्यावेळेस सांगितलेलं होतं की NSCची एक टीम म्हणजेच माननीय महासचिव वीरेंद्र सिंग राजावत यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम ही दिल्लीमध्ये सरकारच्या तिथे पोहोचलेली आहे, आणि त्यांच्याबरोबर त्यांचं डिस्कशन चालू आहे. अनेक मंत्र्यांना भेटत आहेत, श्रम मंत्र्यांना सुद्धा त्यांची भेट करण्याची कोशिश आहे, आणि ती कोशिश पूर्ण झालेली आहे. 7 मे 2026ला माननीय महासचिव वीरेंद्र सिंग राजावत यांच्याबरोबर मनसुख मांडवीजी श्रम मंत्री आहेत, त्यांची भेट झालेली आहे, आणि या भेटीमध्ये 4 मुद्द्यांविषयी डिस्कशन करण्यात आलेले आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन आहे त्या पेन्शनमध्ये वाढ करावी, उचित पेन्शन लागू करावी, महागाईच्या दृष्टीने, शिवाय महागाई भत्ता सुद्धा यामध्ये ॲडिशन करावा, तसेच मेडिकल कन्सेशन संदर्भातील दुसरी मागणी, तिसरी मागणी म्हणजे फॅमिली पेन्शन जोडावी, आणि चौथी मागणी आहे ती म्हणजे ज्या पेन्शनधारकांना पेन्शन मिळत नाही त्यांना सरसकट 5,000 रुपयांची पेन्शन करावी, ही सुद्धा चौथी मागणी करण्यात आलेली आहे. तर अशा 4 मागण्या करण्यात आलेल्या आहेत. यावरती मनसुख मांडवीजी यांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे की तुमच्या मागण्या उचित आहेत, आणि यावरती सरकारकडून काम चालू आहे, आणि हे काम लवकरच पूर्ण होऊन तुमची जी पेन्शन वाढीची मागणी किंवा बाकीच्या 2 ते 3 मागण्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत, असे सुद्धा माननीय श्रममंत्री मनसुख मांडवीजी यांनी उत्तर हे दिलेलं आहे. तर त्याचा एक फोटो सुद्धा आहे, मी बाजूला पेस्ट करत आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर अतिशय महत्त्वाची EPS 95 पेन्शनधारकांसाठी ही दिलासादायक अपडेट आहे. त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.